स्वारगेट अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडे अद्यापही फरार। पुणे पोलिसांच्या 8 पथकांच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू। गृहराज्यमंत्र्यांची माहिती तर आरोपीला शोधणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस। अत्याचाराची घटना समजताच पोलिसांकडून कारवाईला सुरुवात। आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पहिल्या अर्ध्या तासातच आरोपीची ओळख पटली। योगेश कदम यांची माहिती। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे शिरूरमधील एका शेतात लपल्याची सूत्रांची माहिती। ड्रोनच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू। आरोपी गाडेच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला शिरूरचे आमदार माऊली कटकेंचा फोटो। आरोपीशी संबंध नाही कटकेंचं स्पष्टीकरण। तर आरोपीशी संबंधितांची चौकशी करा, शरद पवारांच्या पक्षाचे माजी आमदार अशोक पवारांची मागणी। परिवहन विभाग कोणतीही जबाबदारी झटकत नाही। सुरक्षा रक्षकांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। नाशिक पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला। गिरीश महाजनच होणार नाशिकचे पालकमंत्री, सूत्रांची माहिती। मुंबई महानगरपालिकेने गुजरातीत लावलेली पाठी हटवली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर चारकोपच्या एकतानगर येथील चौथऱ्यावर लावण्यात आलेली पाटी हटवली। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आज एकत्र येणार। शरद पवारांचे स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळी यांच्या शोकसभेसाठी सर्वजण उपस्थित राहणार। शरद पवार, अजित पवारांसह दोन्ही राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते वाय.बी. चव्हाण सेंटरला येणार। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या खातेधारकांना आरबीआय कडून मोठा दिलासा। खातेदारांना आजपासून 25,000 रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।